श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानाचं खरं लक्षण काय? तर वस्तू जशी आहे तशी ती दिसणं. सद्वस्तू म्हणजेच परमात्मा, परमेश्वर म्हणजेच आत्मा जसा आहे तसा दिसणं, कळणं, याला ज्ञान असं म्हणतात. ज्ञानाचा अभाव म्हणजे अज्ञान. ज्ञानाच्या उलट म्हणजे अज्ञान. अज्ञानामध्ये वस्तूची जाणीव नसते आणि तिसरं जे आहे त्याला म्हणायचं विपरीत ज्ञान. विपरीत ज्ञान म्हणजे वस्तू जशी नाही तशी ती दिसते. म्हणजे मराठीमध्ये आपण म्हणतो ना, दुरून डोंगर साजरे. डोंगर आपल्याला हिरवागार दिसतो, पण तो जसा दिसतो तसा नसतो. आणि म्हणून डोंगर हिरवागार दिसणं हे विपरीत ज्ञान आहे. का? कारण जी वस्तू जशी आहे तशी दिसत नाही, भलतंच काहीतरी आपल्याला दिसतं. आणि म्हणून याला विपरीत ज्ञान असं म्हणतात. अज्ञानातून जे ज्ञान निर्माण होतं त्याला विपरीत ज्ञान असं म्हणतात. म्हणजे हे जे काही विपरीत ज्ञान आपल्याला झालेलं असतं किंवा हे जे काही भलतंच दिसतं ते आपल्या अज्ञानातून दिसतं किंवा कल्पनेमुळं दिसतं, काल्पनिक असतं. ते प्रत्यक्षामध्ये तसं नसतं. आपण जेव्हा शब्द ज्ञानामध्ये घोटाळतो तेव्हा ते धडपणे ज्ञान नसतं आणि धडपणे अज्ञानही नसतं. आणि म्हणून आपण विपरीत ज्ञानामध्ये असतो. आता विपरीत ज्ञानाचं महाराजांनी दिलेलं एक सुंदर उदाहरण आपण बघूया. एका माणसाला एकुलता एक चांगला मुलगा होता. तो चांगला शिकला, त्याला उत्तम नोकरी मिळाली, घरदार मिळालं आणि त्याला लग्नासाठी म्हणून 2 मुली पसंत पडल्या. एक होती शिकलेली आणि सुंदर दिसणारी. दुसरी होती, ती पण शिकलेली होती परंतु दिसायला सर्वसामान्य होती. अर्थातच याने पहिल्या मुलीची निवड केली कारण ती दिसायला खूप सुंदर होती. दुसरी शिकलेली होती परंतु दिसायला सर्वसामान्य असल्यामुळे याने ती मुलगी नाकारली. जेव्हा याला विचारलं, का रे बाबा तू दुसऱ्या मुलीला का नाकारलंस? तर तो म्हणाला, पहिली मुलगी ही शिकलेली पण आहे आणि दिसायला सुंदर आहे आणि मला असं वाटलं की हिच्याबरोबर लग्न करावं म्हणजे माझा संसार सुखाचा होईल. अर्थात ही त्याच्या मनाने केलेली कल्पना होती. आणि वर तो म्हणाला, दुधात साखर आहे. दुधात साखर आहे याचा अर्थ काय? शिकलेली आहेच परंतु सौंदर्यवान पण आहे, म्हणजे दुधात साखर आहे आणि ते नुसतंच दूध आहे. यावर महाराज म्हणाले, खरंय, पण उद्या हे दूध नासलं तर काय? याला महाराज विपरीत ज्ञान असं म्हणतात. आपण घडणाऱ्या घटनांविषयी किंवा काही प्रसंगांविषयी भलत्याच कल्पना करतो आणि भलत्याच अज्ञानामध्ये घुटमळत राहतो. आणि अज्ञानातून जे निर्माण होतं ते विपरीत ज्ञान असतं, फसवं असतं, चुकीचं असतं, काल्पनिक असतं. आणि
अनेक वेळेला असे आपल्याला प्रपंचामध्ये अनुभव येऊन सुद्धा आपलं हे ज्ञान खरं नाही असं आपल्याला कधीच वाटत नाही. हीच तर मोठी अडचण आहे असं महाराज म्हणतात. तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांना मानता की नाही? त्यांचं ज्ञान आपल्यापेक्षा अधिक आहे की नाही? त्यांचा अनुभव आपल्यापेक्षा अधिक आहे की नाही? मग त्यांनीच जर म्हटलं आहे की प्रपंच हा जणू काही त्रासदायक आहे, कैसी सुखनिद्रा अंथरुणी इंगळांच्या, असं त्यांनी म्हटलेलं आहे. खाली आग लागली आहे आणि बाजेवर आपण जर झोपलो तर आपल्याला झोप लागेल का? तुकाराम महाराज म्हणतात, ढेकणांच्या बाजेवर सुखाची निद्रा हे कदापि शक्य आहे का? आणि समर्थ रामदास म्हणतात, परम मूर्खा माझी मूर्ख जो या संसारी मानी सुख, या संसारा एवढे दुःख आणिक नाही. असा हा जो प्रपंचाचा गुणधर्म आहे तो अनुभवायला येऊन सुद्धा आपल्याला त्या प्रपंचाबद्दल व्यवस्थित आकलन होत नाही आणि तो जसा आहे तसा आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून यालाच विपरीत ज्ञान असं म्हटलेलं आहे. सगळ्याच संतांनी अनेक वेळेला सांगून सुद्धा हे आपलं विपरीत ज्ञान आहे हे काही आपल्या मनाला पटत नाही. आणि प्रपंच सुखाचा होईल ही जी काही आपली कल्पना आहे किंवा हे जे काही आपलं ज्ञान आहे ते आपल्या मनामधून जाता जात नाही. ज्ञानेश्वरी सांगते आहे आपल्याला की हे विपरीत ज्ञान आहे. मग प्रश्न असा येतो की जर हे विपरीत ज्ञान आहे तर हे घालवायचं कसं, काढायचं कसं? कारण आपल्या मनाला किंवा आपल्या बुद्धीला असं ठाम एक कळलेलं आहे म्हणा किंवा विश्वास आहे म्हणा, इंद्रियाद्वारे विषय भोगल्यानंतर सुख मिळेल अशी आपली एक ठाम समजूत आहे, कल्पना आहे. आणि ती जोपर्यंत आपण आपल्या मनातून काढून टाकत नाही तोपर्यंत आपलं हे विपरीत ज्ञान नाहीसं होणार नाही. आपल्या ध्येयाकरता म्हणजे परमात्म्याची प्राप्ती करून घेणं हे आपलं जीवनाचं ध्येय आहे. आणि ते ध्येय मिळवण्याकरता आपल्याला इंद्रिये आवरायलाच पाहिजेत. ही जाणीव माणसाला यायला हवी. आणि ती कायमची जर आपण आवरली तर मला सुख लागेल ही खरी जाणीव त्याला व्हायला हवी. मग आता याला काय करावं? काय केलं म्हणजे या मनातल्या वेडगळ कल्पना समजुती निघून जातील, नाहीशा होतील? याला बाबा बेलसरेंनी एक फार सुंदर मार्ग सांगितलेला आहे. ते म्हणतात सेल्फ सजेशन. आपणच आपल्याला स्वतःला सजेशन द्यायचं किंवा सेल्फ इन्स्ट्रक्शन्स, सूचना द्यायच्या. म्हणजे काय करायचं तर एक आपण उदाहरण पाहू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. समजा आपल्याला साधी सर्दी ताप आलेला आहे, थोडासा खोकला वाटतोय, अगदी साधं.
म्हणजे एखादी पॅरासिटामॉलची क्रोसिनची गोळी घेऊन किंवा सर्दीचं एखादं औषध घेऊन आपण बरे होऊ शकतो. पण समजा आपण तपासणी करण्यासाठी दवाखान्यात गेलो आणि डॉक्टरनी नुसता गंभीर चेहरा जरी केला तरी आपल्याला थोडंसं धस्स होतं, घाबरायला होतं. कारण सध्या करोनाचा काळ आहे आणि नसलेल्या माणसाला सुद्धा करोना झालाय असं सांगून घाबरवून टाकणं हा तर डॉक्टर लोकांचा आजकाल धंदाच झालेला आहे. करोना झालाय असं सांगायचं आणि त्या पेशंटकडून पैसे लुबाडायचे, हे आजकाल सर्रासपणे सगळीकडे चालू आहे. अगदी 95-98% डॉक्टर या गैरकृत्यामध्ये गुंतलेले आहेत. 1-2% सरळ मार्गी असतीलही, चांगल्या पद्धतीने खऱ्या अर्थाने तपासणारे असतीलही, परंतु 95 ते 98% डॉक्टर हे मेलेल्या प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारी जमात, हे जे वाक्प्रचार आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत, अशा पद्धतीने आजकाल वागत आहेत. पेशंटला घाबरून टाकायचं, 1-2 लाख रुपये बिल करायचं, काहीही झालेलं नसताना त्याला ॲडमिट करून घ्यायचं, दवाखान्यामध्ये ठेवून त्याला घाबरून टाकायचं. अशा पद्धतीचे जीवावर उठणारे खेळ हल्ली करोनाच्या या काळामध्ये खेळले जात आहेत. आता इथे ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात की डॉक्टरनी नुसता गंभीर चेहरा केला आणि काही खरं दिसत नाही असं जर नुसतं म्हटलं तर साधा सर्दी खोकला झालेला माणूस सुद्धा करोना झालाय की काय या कल्पनेने घाबरून जातो. म्हणजे डॉक्टरच्या या निगेटिव्ह वृत्तीवर देखील आपण विश्वास ठेवतो आणि डॉक्टरना जणू काही सर्व काही कळतंय, त्यांनाच सगळं काही समजतंय असा भाव आपल्या मनामध्ये निर्माण होतो. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो. म्हणजे आपलं मन डॉक्टरांसारख्या आलतू फालतू माणसांच्या बोलण्यावर देखील विश्वास ठेवतं. मग ज्ञानेश्वर महाराज आणि इतर संतांनी सांगितलेल्या प्रपंच हा त्रासदायक आहे, प्रपंच अवघा नासका आहे, प्रपंच म्हणजे दुःखाने संकटाने भरलेला आहे, हे अनेकांनी अनेक वेळा सांगून सुद्धा आपल्याला का पटत नाही, का खरं वाटत नाही? प्रपंचामध्ये सुख नाही यावर आपण का विश्वास ठेवत नाही? हाच मुळात प्रश्न आहे. म्हणजे आपण संत वाक्यांवर, सद्गुरूंच्या वचनावर, सत्पुरुषांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही आणि कुणीही ऐरागैऱ्या माणसाने काहीही सांगावं त्यावर मात्र आपण लगेच विश्वास ठेवतो. आणि यालाच विपरीत ज्ञान असं म्हटलेलं आहे की आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवायचा त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही, त्यांचं ऐकत नाही, त्यांच्याप्रमाणे वागत नाही. आपण मनामध्ये भलत्याच कल्पना करतो, भलतंच काहीतरी मनात आणतो आणि आपल्याच मनासारखं वागतो. या सगळ्याच गोष्टींना विपरीत ज्ञान असं म्हटलेलं आहे. आणि हे विपरीत ज्ञान जे निर्माण होतं ते आपल्या अज्ञानातून निर्माण होतं, आपल्या मूर्खपणातून निर्माण होतं, आपल्या नको त्या माणसांवर विश्वास ठेवण्यातून हे निर्माण होतं.
आपल्या सर्वांना सुख पाहिजे, समाधान पाहिजे, आनंद पाहिजे. आणि आपल्याला या सगळ्या गोष्टी बाहेर आहेत असं वाटतं, विषय भोगामध्ये आहेत असं वाटतं, विषय सुखामध्ये आहेत असं वाटतं. मनासारखं जेवाय खायला मिळालं, कामवासना पूर्ण झाल्या तर आपल्याला सुख मिळेल असं आपल्याला वाटतं. आणि आपण बाहेरून आनंद मिळवण्याची कृत्रिम धडपड करत असतो. दिवाळी आली, दसरा आला म्हणजे असं काय वेगळं असतं मला सांगा? रोजच्या दिवसासारखाच तोही दिवस असतो. परंतु आपण काय करतो, त्या दिवसापुरतं आपलं असमाधान, आपलं दुःख, आपला त्रास, आपल्या कटकटी या सगळ्या बाजूला ठेवतो, झाकून ठेवतो आणि त्या दिवसापुरता आपण आनंद साजरा करतो, आनंद व्यक्त करतो. परंतु तो वरवरचा असतो, कृत्रिम असतो, खोटा असतो, दिखाऊ असतो. आतमध्ये मात्र आपलं मन असमाधानी असतं, दुःखी असतं, त्रासलेलं असतं, वैतागलेलं असतं. हे आपल्याला मुळापासून उखडून टाकायचं आहे. हे विपरीत ज्ञान नाहीसं करायचं आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.